मिळतोय. दुसऱ्या बाजूने बघितला मीरा भाईंदरचा संघ नवगरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नवगर संघ प्रथम फलंदाजी करणार आहे तर क्षेत्ररक्षण करणार आहे यावेळेस ओवळ्याचा संघ. चला बेस्ट ऑफ लक फॉर बोथ द टीम्स हिअर. आजच्या दिवसातील चौथा सामना पाहायला मिळतोय तुकाराम मंगेला. नक्की. आणि जसं कर्णधारांनी देखील म्हटलं होतं, ओवला संघाच्या कर्णधारांनी म्हटलं होतं की थोडासा वेळ जातोय कारण ट्रॅफिक भरपूर आहे आणि ती रोजचीच कहाणी झालेली आहे. म्हणजे मुंबई अहमदाबाद मार्ग आणि ठाण्याचा घोडबंदर रोड नेहमीच झालाय. काही जण सांगतात आणि त्याच वेळेला आपण बघितलं मॅचला सुरुवात होते अग्रिकोळी सामाजिक संस्थेचे सचिव अर्थात भगवान पाटील यांचं देखील आगमन झाले आणि सरळ पायावरती चेंडू आदळलाय. विकेट पहिला गडी बाद झालाय. आपण चर्चा करतोय, आपण प्रवासामध्ये जातो किंवा आपण जीवनामध्ये पण प्रवास करतो ना, हर बार एक कठीणाईवाला मार्ग आता आहे. आणि काय मी म्हटलं होतं तो सर्वात कठीणाईवाला मार्ग आहे ना, तो मुंबई अहमदाबाद हायवे झालाय. रोज त्याच्यावरती कठीणाई आहे, रोज त्याच्यावरती प्रॉब्लेम आहे. आणि दुसरा क्रमांक म्हणजे ते 1 आणि 2 नंबरला आहे. पहिला घोडबंदर रोड 1 नंबरला होता, आता तो मुंबई अहमदाबादने त्याचा 1 नंबर घेतलाय. 1 आणि 2 नंबरला. कधी सिमेंट कॉन्क्रीटचं कॅल्क्युलेशन सुरू आहे, कधी बघितलं त्याच्यावरती डांबर फिरवले जाते ना दोन्ही. म्हणजे पहिला वाटलं का बाबा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड टिकेल, पण ते एक मराठीमध्ये एक सिरियल आलं होतं बघा, टिकल ते पॉलिटिकल. तसं आहे, ते पॉलिटिकली आहे त्याच्यामुळे टिकल ते पॉलिटिकल. काही गमतीचा विषय त्याही त्या गोष्टीला हात घालतं. कारण बघा क्रिकेटचा खेळ आपण जसा एन्जॉयमेंटसाठी खेळतोय, एक स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतो, तसा एंटरटेनमेंटला खेळ आहे. स्टार्ट चांगला आहे, सुरुवात चांगली आहे. एकाच करून ओवला टीमकडनं प्रवास तिथून करून आलेत, पण पुन्हा एकदा त्यांना माहिती आहे मैदानावरती 100% द्यायचं आहे. आणि तोच प्रयत्न चंद्रशेखर ओळेकर नेहमीच म्हणजे व्हेरी फर्स्ट ओव्हर पहिला येऊन स्ट्राईक केले, अर्ली स्ट्राईक केले आणि आताही पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलंय. पहिल्याच चेंडूवरची चितरंजा बाद झालाय. त्याच्यानंतर बघितलं राजेश आणि महेश ही जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतंय. तर महेश नौका खेळाडू पाहायला मिळतोय वन डाऊनच्या रूपाने. यावेळेस बघितलं मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, सिंगल येते अँड विथ दॅट सिंगल ऑन द मार्क पाहायला मिळतोय नवगरचा संघ. आणि नवगरच्या संघाकडे म्हणजे भरपूर काही त्या 2016 पासून 2025चा प्रवास पाहिला ना, भरपूर स्थित्यंतर आली. काही जुने खेळाडू अजूनही खेळतात, काही नवीन खेळाडू आले, काही वयानुसार निवृत्त देखील झाले. हे सगळं घडणार, चेंजेस होणार. असं नारंगीच्या संघाच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की काही खेळाडू गेले, नवीन खेळाडू देखील आले. आताची जी स्टेज आहे ना, म्हणजे नवगर संघाची जी स्टेज आहे ना, ती थोडीशी परिवर्तनवाली आहे. म्हणजे जुने खेळाडू अजूनही खेळतात, तो त्यांचा फॉर्म टिकवण्याचा प्रयत्न नक्कीच करतात, पण काही नवीन खेळाडू जर आले तर त्यांनाही जुळवून घ्यावं लागतंय. ओवळासाठी देखील तीच कहाणी आहे. पण पहिला सुरुवात ओवळा टीमनं चांगले केले. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, 1 गडी बाद 1. 1 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. चंद्रशेखर चौथा चेंडू घेऊन जातोय. ऑन साइडला स्ट्रोक चांगला होता, पर तो रोखलाय. बघितलं क्षेत्ररक्षकाने एक धाव कंप्लीट केलंय राजेश यांनी. धावसंख्या पुढे सरकली जाते 2 या धावसंख्येवरती. लोअर फुलटा चेंडू होता, त्याला स्वीप करायचं होतं. बघा जसं आपलं वय वाढते ना, कदाचित पायांची हालचाल, शरीराची हालचाल थोडीशी मंदावते, पण तो आपला मेंदू असतो ना, ब्रेन, म्हणजे आज जरी 52 वर्ष वय असलं ना, तर 52च्या उलटं केलं तर 25 होतील. ब्रेन आपला कायम 25 वर्षाचा असतो आणि तेच दाखवून देतात ते सर्व खेळाडू. उजव्या बाहेर आहे, ऑफस्टमच्या बराच बाहेर आहे, पण इशारा करता वाईटचा. कारण क्रिकेटिंग नॉलेज, क्रिकेटिंग ब्रेन, जे क्रिकेट समजण्याचं उमजण्याचं जे वय असतं ना, ते 22-25व्या वर्षी. कदाचित ते मास्टर खेळाडू खेळतात ना, ते अनुभवाच्या जोरावरती खेळतात, जे चांगला काळ, उमेदीचा काळ जे गाजवलेले आहेत. म्हणून आज जरी पायांची हालचाल होत नाही, पण खेळणे में का जज्बा आहे या खेळाडूंकडे. जी उमेद आहे ना, ऊर्जा तिथून आलेली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बरोबर बॅटच्या मधोमध येत नाहीये. जरी म्हणून म्हटलं ना, शांताराम वगैरेनं चांगला उल्लेख केला की उमेदीचा काळ सरल्यानंतर हे 40+ क्रिकेट म्हणजे या क्रिकेटमधली दुसरी इनिंग आहे. ते सध्या हे 40+ खेळाडू खेळतात. शेवटचा चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मध्ये निघून जातोय. काय क्रॉस करेल का हा चेंडू बघायचा आहे. लॉंग चेस फॉर अ फिल्डर. चेंडू सीमारेषे बाहेर निघून जातोय. चौकारासाठी 4 धावा येत आहेत शेवटच्या चेंडूवरती. कमाऊन डीजे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, डीजे सुद्धा थोडासा लंचवरती आहे, त्याकरता आपण चर्चा करतो. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न केला, डिफ्लेक्शन झालं. आता हायवेवरती डायव्हर्शन आणि मैदानावरती डिफ्लेक्शन, ते तर दोन्ही आपण पाहतायत. म्हणजे किती ठिकाणी रोड बनतात ना, आता डायव्हर्शन आहेत, बाबा इथून वळून जावा. आता हाही चेंडू जर पाहिला, हा लागला तसा वळला, हे डिफ्लेक्शन होतं, पण चेंडू डायव्हर्टही झालाय. त्याच्यामुळे 4 धावा ज्या महत्वाच्या. आता नवगर संघ काय काय सांगतोय माहिती का, भाई गेंद बल्ले के बीचों बीच लगे या एज लगे, रन आने चाहिए.
कसाही धावा येऊ द्या, रन येणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 7. ही सरासरी काय मिळाली तर 7-5 35. पण 35 म्हणजे काठावर पास. काठावर पास नाही व्हायचंय, त्याच्या पुढे जायचंय हे नवघर संघ विचार करतोय. 7 धावा आणि पहिलं षटक संपलं गेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघितलं आपण 7 धावा फलकावरती पाहायला मिळतात. एक गडी बाद झालाय चितरंजन यांच्या रूपाने. राजेश आणि महेश जोडे अजूनही विकेटवरती पाहायला मिळते. महेशने एक चौकार देखील लगावलाय आणि महेश वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळतोय या विकेटवरती. ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस विकेट इयर. अप्रतिम क्रिकेट. नारंगीचे ऐतिहासिक मैदान आणि फ्लड लाईट्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ज्यावेळेस संध्याकाळचं सत्र असतं त्यावेळेस आगळी वेगळी मजा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. तर दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात होणार. प्रशांत वैती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला लॉंग ऑन पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर बघितलं मिड विकेट स्क्वेअर लेग देखील आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट फाईन लेग देखील आपल्याला पाहायला मिळतंय. काउ कॉर्नर देखील आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर बघितलं आपण शॉर्ट थर्डमॅन ऑफ साईडला स्वीपर कव्हर आहे. एक बघितलं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि बघितलं आपण तर मिड ऑफ देखील आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला त्याच्यामुळे आता फील्ड थोडीशी सजवलेली आहे. बॉन्ड लाईनच्या आसपास आहे. 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला सीमारेषेजवळ, 3 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला सीमारेषेजवळ. शॉर्ट ऑफ लाईन डिलेवरती पुलचा फटका जरूर खेळला होता, पण बॅटच्या थोड्या वरच्या बाजूला जिथे स्टिकर असतं ना त्या ठिकाणी हा चेंडू लागलाय. त्याच्यामुळे जास्त ट्रॅव्हल होऊ शकला नाही, लांब जाऊ शकला. लॉंग ऑनला फील्ड केलं जात आहे. पहिल्या सामन्याने दाखवलं होतं की तुम्हाला धावा पाहिजे, रन पाहिजे, तर तुमच्या टीमला जिंकण्याची संधी आहे. तिथे 45 धावा झाल्या. दुसऱ्यामध्ये 30च्या आसपास रोखला गेला होता. मागच्या सामन्यामध्ये 35 झाल्या होत्या. किमान 45 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बघितलं उसळी जास्त होती चेंडूमध्ये. टप्पा पडला, उसळी घेतली आणि चेंडू बघितला आपण एस्ट्रोच्या हातामध्ये निघून जातोय. तर ओवळा संघ प्रयत्न करतोय बघितला आपण पुढे येण्यासाठी. नवघर संघ देखील बघितला आपण पुढे येण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि नवघर संघ बघितला आपण तर एक चषक त्यांच्या नावावरती आहे या मैदानावरती मास्टरचं. यावेळेस बघितला टप्पा पडला आणि बघितला पाठीमागे चेंडू निघून जातोय. ग्रीनरी ग्राउंड जसं तुकाराम यांनी उल्लेख केला बघितला आपण तर पहिलीच मॅच आहे, पहिली स्पर्धा बघितलं मास्टर कपची आपल्याला पाहायला मिळते. त्या कारणाच ग्रीनरी जास्त आहे बघितलं आपण. कारण बघितलं आपण तर नोव्हेंबरचा हा महिना आहे तुकाराम मंगेला. नाही, काल त्याच्या गोष्टीवरती चर्चा झाली होती. जसं आउटफील्डला ग्रीन आहे तसं खेळपट्टीवरती पण तो पॅच आहेत, गवत आहे, हिरवं गवत आहे आणि त्याचाही थोडासा प्रभाव जाणवतोय, इम्पॅक्ट त्याचाही जाणवतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. जसं पाहिलं गोलंदाज बघ कौतुक काय करावं लागेल. जसं पाहिलं फलंदाज थोडासा पुढे येतोय, डान्सिंग डाऊन क्रिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. टप्पा थोडासा लांब घेतला, लेन थोडीशी छोटी केली, लेन थोडीशी मागे घेतली. एक कौतुक करायला हवं ते गोलंदाज प्रशांत वैती यांचं. लेनला छोटं केलं, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आतापर्यंत बघितलं आपण 4 चेंडू संपले, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज जातोय, झेल सुटला जातोय. थोडासा कठीण होता, डावाऱ्या बाजूला सरकला होता बघितला गोलंदाज. जिथपर्यंत कव्हर करतोय 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकले जाईल बघितलं आपण 10 या धावसंख्येवरती. डबल फिगर 10 वरती बघितलं आपण धावफलक पाहायला मिळते तुकाराम मंगेला. आणि 10 धावांवरती पोहोचताना त्याने 11 चेंडूचा सामना केलाय. म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. आणि एक गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला होता की असा झेल टिपणं थोडंसं कठीण असतं, खास करून 40+ खेळाडूंसाठी. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, फॉलो थ्रू मध्ये जावं, शेवटपर्यंत चेंडूपर्यंत नजर ठेवा. कदाचित तिथे हा झेल सुटलाय. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. स्ट्राईक केलेला फलंदाज महेश. बरोबर यष्ट्यांच्या वरून हा चेंडू पार झाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धाव फलकावरती 1-0-10. 10 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 7, या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. त्या गोलंदाजांना प्रशांत यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजीचा प्रत्यक्षिक इथे दाखवत आहेत. एक चर्चा तुम्ही केली होती की आता थोडंसं ग्रीनरी आहे, खेळपट्टीवरती देखील गवत आहे, थोडंसं जे ग्रीन पॅचेस आपण बघतोय. म्हणून मी काल म्हटलं होतं ना, जो विकेट पे घास आहे ना वो खास है और सबके लिए वो थोडीशी आस आहे, खास करून वेगवान गोलंदाजासाठी. त्याचा फायदा त्यांना मिळालेला आहे. याच्या अगोदर काय व्हायचं, डे नाईट क्रिकेट व्हायचं ना ज्यावेळेला आपण मास्टर कप, त्यावेळेला ड्यू फॅक्टर यायचा, दव यायचं, दवाचा परिणाम जाणवायचा. मी म्हणलं ना वो ओस गिरती थी, ये भी घास है, ओस का नहीं असर है लेकिन घास का असर जरूर है. नक्कीच चांगली माहिती. आणि तुकाराम मंगेला आपण बघितलं
याच ग्रासमध्ये आपण बघितलं तर एक स्पर्धा पार पडली या मैदानावरती. डिझेबलची एक स्पर्धा पार पडली होती आणि ती स्पर्धा बघितलं, भरपूर मजा बघितला आपण. यावेळेस शॉट ऑफ लाईन चेंडू होता ऑन साईडला, ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकी ताकद नव्हती त्या स्ट्रोकमध्ये. 2 धावा येतील का ते बघायचं आपल्याला. लॉंग चेस आहे, 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने धावफळ पुढे सरकलं जाईल 12 या धावसंख्येवरती. एक डिझेबलची स्पर्धा तुकाराम मंगेला आपण बघितली होती आणि भरपूर डिझेबलचे जे क्रिकेट आहेत चांगली बघितलं आपण, ते मजा घेतली या विकेटवरती आपण बघितलं तर. एक 15 दिवस अगोदर याच मैदानावरती वेस्ट झोन पीडी चॅम्पियन चषक पाहिला होता, जिथे मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, सौराष्ट्र, बडोदा इथून 5 संघ खेळले होते आणि होस्ट केलं होतं. म्हणजे मुंबईच्या डिफरंट लेवल क्रिकेट असोसिएशन ऑफ मुंबईनं त्याला होस्ट केलं होतं, आयोजन केलं होतं आणि एक चांगली स्पर्धा आपण त्याच वेळेला अनुभवलेली होती. आता आपण मॅचच्या दिशेने जाऊया. नवघर संघ आता वेळ आली आहे तो थोडासा वेग वाढवण्याची. जसा फर्स्ट गिअरमध्ये, सेकंड गिअरमध्ये गाडी चालवून झाली, आता थर्ड आणि फोर्थ गिअरच्या दिशेने जायचं आहे. गिअर चेंज करायचं आहे तुम्हाला या क्षणाला. गिअर चेंज करण्याचा प्रयत्न, डिफ्लेक्शन पुन्हा एकदा झालंय. म्हणून म्हटलं ना बाबा, ते गल्ले गेंद बल्ले के बीच बीच लगे या एज पे कहीं पे भी लगे, चेंडू गेला पाठीमागे निघून चौकाराच्या साहाय्याने. असं म्हणावं लागेल की चेंडू तिथे नाही गेला जिथे बॅट्समनला खेळायचा होता, पण तिथे गेलाय जिथे टीमला जायला हवा होता. चौकार, 4 धावा. 4 धावा येत आहेत. रन जहां से भी आए, जैसे भी आए, हर एक रन महत्वपूर्ण साबित होता है और इस एक रन का महत्व तभी प्राप्त होता है जब सामने वाली टीम उन रनों का पीछा करती है. आणि जेव्हा समोरची संघ बघितला आपण पाठलाग करत असतो तुकाराम मंगेला, तेव्हा त्या धावांची किंमत आपल्याला कळते ना. प्रत्येक वेळेला आपण आयुष्यामध्ये पण तसं असतं. आपण जो वेळ वाया घालवतो ना, त्याचा ज्यावेळेला वेळ पुरत नाही ना, त्यावेळेला त्या वेळेचं महत्व लक्षात येतं. तसं धावांचं आहे. आणि तुम्ही नेहमी सांगतात ना, रन है तो धन है, पण अशा रन फक्त धनाने नाही बनत, तर मनाने बनवावं लागतात. मन बनेगा तो रन भी बनेंगे. चौकार. 6 धावापर्यंत आतापर्यंत आलेत. गुड स्टार फॉर नवघर या षटकामध्ये. ऑन साइडला सिंगल आलाय, पण वॉट अ फिल्डिंग अँड वॉट अ थ्रो. इथे काय घडलं जात आहे, राजेश का थांबला गेला. गडी बाद होतोय आणि दुसऱ्या क्रमांकाचं बघितलं गडी बाद होतोय. सेकंड विकेट इज फॉलन फॉर नवघर मास्टर हिअर. अशा वेळेला विकेट जाणार. जसं तुम्ही उल्लेख केला होता की बाबा रन बनवायचे आहेत, धावा बनवायचे आहेत, तर त्यावेळेला विकेट जाणार, गडी जाणार. कारण काही जसं भारतने उल्लेख केला होता मागे, हे 40+ क्रिकेट आहे. पहिला 50+ येतात, मग 45+ येतात, मग 40ला पण यायला चान्स आहे ना. त्याच्यामुळे 40चे खेळाडू देखील आतमध्ये येणं तितकंच गरजेचं आहे. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे. पण आता काय झालं माहिती का, तो मोबाईल आलाय, तो घड्याळाचं पण काम करतो, तो कॅल्क्युलेटरचं पण काम करतो. त्यामुळे कॅल्क्युलेटर कोण वापरत नाहीत. मार्केटमध्ये कॅल्क्युलेटर अशीच पडल्यात, कारण मोबाईलनं दोघांचंही ते मार्केट आहे ना, ते खाऊन टाकलेलं आहे. त्याच्यामुळे कॅल्क्युलेटर आहे. पण फार पूर्वी आपला जो साधा मोबाईल होता बघा, बटनवाला, त्यावेळेला काय होतं, ते कॅल्क्युलेटर असायचं, पण प्लस आणि मायनस एकाच बटनावरती असायचं. त्यावेळेला प्लस झाले का मायनस झाले. क्रिकेटचा खेळही असा आहे, प्लस होतो कधी मायनस होतो. म्हणजे आपल्याला गणित सांगते की 2 मायनस प्लस होतात, पण क्रिकेटमध्ये असं काही होत नाही. एकदा का तुम्ही मायनस झाला की मायनस झाला. आणि जी माहिती आपल्यापर्यंत येते की आता फलंदाजीसाठी हितेश येतोय आणि 40+ क्रिकेटमध्ये हा पदार्पण करतोय. जी माहिती आपल्यापर्यंत नक्कीच, म्हणजे 35 वरनं 40 मध्ये झालाय. आता बघा त्याचं म्हणजे अपडेट झालंय, थोडंसं अपग्रेडेशन झालंय. बघूया कॉन्ट्रीब्युशन काय देतोय. भरपूर त्याने क्रिकेट 35 ते 40 वयामध्ये खेळल्यात. वाट पाहिली होती आपली वेळ कधी येणार. भाई टाइम आपका भी आया है. जसं एक पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे ना की मेरा नंबर कब आएगा, तभी हितेश भाई का नंबर आया है. त्यांचा नंबर आलाय, बघूया. आणि क्रमांक पण चांगला आहे त्यांचा, 4था. खेळी कशी होते ते पाहूया. 17 धावा झालेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. भरपूर चर्चा आणि भरपूर बघितलं आपण डायलॉग्स आहेत तुकाराम मंगेला. मला थोडीशी कमी माहिती आहे मास्टरच्या बद्दल तुकाराम मंगेला, नो डाऊट. यावेळेस बघितला आपण टप्पा पडला, थोडासा लो राहिला तर चेंडू बॅक टू द बघितला आपण विकेट किपर हा चेंडू निघून जाते. गुड डिलिव्हरी. सुंदर सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक पाहिलं. थोडंसं खाली राहिला होता, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. कौतुक गोलंदाज म्हणजे यांचं देखील तितकंच आहे, कारण समोर 40चा खेळाडू आहे, त्याच्यामुळे त्याच्यासमोर कोणती लाईन अँड लेन, कुठला टप्पा, कुठल्या दिशेवरती गोलंदाजी करायची, हेही नियंत्रित गोलंदाजी करताना गोलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये दोघांनी पण मिस केला.
येतं काय केलं दैवत येतं आणि भाई कर्म नेतं. आता गोलंदाज खुश झालेत काय माहिती का, आज रविवारचा दिवस आहे, बऱ्याच जणांनी बिर्याणी आणले, बिर्याणीच्या जोडला रायता असतो. आता त्या रायत्यामध्ये असते दही, कॅच नाही भाई रनआउट सही, असा खेळ झालाय. त्याच्यामुळे कॅच नाही लेकिन रनआउट सही आणि रनआउटचा विकेट आलाय. काहीकांचे महालक्ष्मीचे उपवास देखील आहेत तुकाराम गेला. नो डाऊट इथे गडी बाद होतोय. इथे मात्र बघितलं आपण तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या 17 पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. म्हणजे 12 चेंडूमध्ये किती धावा उभारेल यावेळेस नवगरचा संघ ते आपल्याला बघायचा आहे. परंतु नवगरच्या संघाची एक आठवण आपल्याला येते ज्यावेळेस त्यांनी मास्टर कप जिंकला होता. हरचंद्र यांची अप्रतिम खेळ आपण बघितली होती. नवगरने देखील आपण बघितलं, आपण ट्रॉफी जिंकले, मालवणने देखील ट्रॉफी जिंकले, कोलछेतने देखील एक ट्रॉफी जिंकली. आणि कोलछेतचा तो सामना आठवत असेल, एका चेंडूमध्ये 5 ते 6 धावा होत्या. मोहन घरत त्यांचा षटकार फार महत्वाचा होता आणि शेवटच्या चेंडूमध्ये षटकार आला होता तुकाराम गेला. त्याच्या थोडंसं फ्लॅशबॅकला जातो. तो सामना होता 2 चेंडू 8 धावा, त्याच्या अगोदर पण षटकार जात होता आणि तो रोखला गेला होता बरोबर मिड विकेटच्या रिझन मध्ये, पण त्याच्यानंतर त्यांनी सिक्सर मारला होता. ही आठवण आहे ती. मग तुम्ही उल्लेख केला कोलछेतच्या त्या टीमची, म्हणजे एकदा त्यांनी थांबवलं, रोखलं होतं तो षटकार, पण दुसऱ्या वेळेला मात्र या सगळ्या आठवणी आहेत. पण आता मॅचच्या दिशेने जाऊया. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 17-17. पहिलं षटक 7 धावांचं, दुसरं 3 धावांचं, तिसरं 7 धावांचं. 7-3-7. मग आता पुन्हा 3 का, ती चर्चा आहे. पण 3 नाही पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त धावा पाहिजे. 17 झाल्यात, किमान लढण्यासाठी अजून 17 धावा पाहिजे नवगरच्या संघाला. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पाठीमागे गेला, खेळलाय चेंडूला, जोपर्यंत डीप पॉइंट रिजन मध्ये फिल्डर येईल, थ्रो करेल, 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. म्हणजे लढण्यासाठी जसं आपण गाडी घेऊन फिरतो ना, 4 व्हीलर घ्या, 2 व्हीलर घ्या, त्याच्यामध्ये जर डिझेल पेट्रोल नसेल तर चांगला नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत, पण रन नसतील, धावा नसतील, तर ते गोलंदाज जास्त काही करू शकणार नाही. म्हणून धावा पाहिजे. 18 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक चेंडू संपला यावेळेस. दुसऱ्या षटका यावेळेस बघितला आपण दुसरा चेंडू टप्पा पडल्यानंतर व्हाईटचा इशारा येतोय. व्हाईटच्या इशाऱ्याने धावफलक पुढे सरकलं जाते. 19 धावसंख्या करते. तुकाराम मागेला डिझेल पेट्रोलचे तुम्ही उल्लेख केला. निर्मलची जत्रा सुरू आहे आणि बघितला पहिल्यांदा बैलगाडीने सुद्धा प्रवास करायची जुनी माणसं आपण बघितलं त्या यात्रेसाठी तुकाराम मागेला. फार पुढे म्हणजे गाड्या येण्याच्या अगोदर त्याच्यावरतीच भरोसा असायचा. आकुटाप्याचा चेंडू हवेत खेळलाय, थोडासा दूरवरती गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, थोडा कमी राहिलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या धावफलकावरती 21 धावा. जसं मी उल्लेख केला बाबा, मोटर गाडीमध्ये पेट्रोल डिझेल पाहिजे. काही सांगितलं इलेक्ट्रिक कार पण आल्यात, पण इलेक्ट्रिक कार का आल्या? डिझेल पेट्रोलला वाचवण्यासाठी. पण आता काय झाले, ते इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी जनरेटर लावावा लागतो, परत डिझेल पेट्रोल. ही उलटी कहाणी चालले. तसा आता प्रवास देखील तसा उलटा चालू आहे. धावा आहे धावफलकावरती 21 धावा. 21 इज द स्कोर ऑफ नवगर. यावेळेस भरपूर वेळ होता फलंदाजाकडे स्ट्रोकला खेळण्यासाठी. टप्पा पडला आणि त्याच्यानंतर ऑफ क्षेत्र बघितलं निवडला होता फलंदाजाने, मात्र रनआउटच्या रूपाने परतावं लागेल महेशला. महेशची खेळी संपुष्टात. धावसंख्या थांबलेल्या बघितलं 22 या धावसंख्येवरती आणि गडी बाद असताना आपल्याला पाहायला मिळत आहे तुकाराम. अजूनही एक विकेट प्राप्त झाला. काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवगड संघाच्या पूर्ण बॅटिंग ऑर्डरवरती नजर टाकली तर कुणीही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला ना, किंबहुना मोठे फटके आले पण मिडल ऑफ द बॅट नाही आले. त्याच्याने काय झालं माहिती का, रन आल्या पण त्याच्याने तो आत्मविश्वास नाही आला. जेव्हा मिडल ऑफ द बॅट लागतो चेंडू, आताचा मागचा चेंडू चांगला लागला होता पण गॅप शोधू शकले नाही. बॅकफुटला जाऊन चांगला फटका खेळावू शकला होता, पण लॉंग ऑफ आणि जो डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे ना, त्याच्या मधला गॅप शोधू शकले नाहीयेत. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय विक्रांत. तुकाराम मला अजून एक आठवण आहे. ज्यावेळेस 25 वर्षे होतं या मैदानाचं, त्यावेळेस गेट टुगेदर होता आणि स्पेशली बघितलं आपण त्यावेळेस नवगर संघातील खेळाडू बघितलं, सँडी यांनी देखील अप्रतिम खेळ या मैदानावरती केली होती. यावेळेस बघितलं ऑन साईडला सिंगल येईल का, यस सिंगल बघता 4 धावा येत आहेत. इनटू द गॅप फॉर 4 रन्स. 4 धावा येत आहेत. ज्या चौकाराचा आपण उल्लेख करतो, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळला होता. 2 क्षेत्ररक्षक होते, एक लॉंगॉन होता प्रॉपर, एक थोडासा वाईडिश होता. 2 क्षेत्र, पण जो लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक होता ना, कदाचित चेंडूचा पाठलाग करताना स्ट्रेट गेलं. त्यांनी बॉन्ड लाईनच्या आसपासनं जाण्याची आवश्यकता होती, थोडंसं मधून गेलं. गॅपचा उल्लेख करत होता. 2 खेळाडूंच्या मध्ये बिटवीन द गॅप प्लेसमेंट महत्वाची आहे. अशा वेळेला तुम्ही किती जोरात खेळता त्याच्यापेक्षा किती योग्य ठिकाणी खेळता याला महत्वाचं आहे. प्ले आणि प्लेसमेंट ही फार महत्वाची आहे. हे सावकारानं धावफलक
26. मिस केला पहिल्या फलंदाजाने मिस केला, त्याच्यानंतर एस्टिएक्शन मिस केलाय. एक धाव हे चेंडूवरती ऍड होईल स्कोरबोर्डमध्ये एका धावानं. धावफलक 27. 27 धावा धावफलकावरती आहेत. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहेत धावफलकावरती 27. 27 धावा. अजून एक चेंडू शिल्लक आहे या चौथ्या षटकातील. परंतु या षटकामध्ये एक चौकार देखील आपण पाहिलाय. मागच्या षटकामध्ये एक चौकार पाहिलाय, पहिल्याच षटकामध्ये एक चौकार पाहिलाय. शेवटचा चेंडू या षटकातील नवगर वर्सेस ओवळा हा सामना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहायला मिळतोय. वाढ बघितली चेंडूची आणि त्याच्यानंतर आत येणार चेंडूला बघितलं, ऑन साइडला खेळलाय, सिंगल आलाय, रोटेटिंग फॉर 2 इयर बघायचंय. लॉंग चेस मात्र बघितलं 2 धावा कंप्लीट होत आहेत. बघता बघता जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावाने धावपळ पुढे सरकलं जाईल. 29 या धावसंख्या होते. 29 इज अ स्कोर इयर. या षटकामध्ये पाहिलं तर भरपूर रन आलेत. म्हणजे 3 षटकामध्ये 17 होत्या. या षटकाचा खेळ पाहिला तर 12 रन आलेत. या षटकामध्ये 12 धावा आल्या, जे नवगरच्या टीमला पाहिजे होतं स्कोअरबोर्डला धावफलकाला चालवण्यासाठी. काय तर माहिती का, स्कोअरबोर्ड एका ठिकाणी थांबला ना तरी प्रॉब्लेम येतो. पाणी एका ठिकाणी थांबलं ना का ते गडूळ होतं, खराब होतं. त्याला प्रवाह चालू ठेवायचा असतो. तसा धावफलक टिकिंग मूव्हिंग चालू ठेवणं आवश्यक असतं आणि तेच मागच्या षटकामध्ये वाढलंय. 12 धावा. यानंतरचा होणारा सामना, पहिला सामना जिंकला होता राईच्या संघानं, दुसरा सामना जिंकलाय वाघबीलच्या संघानं. त्याच्यामुळे दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहा. बरोबर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला राई आणि दुसऱ्या बाजूला वाघबील. या दोन्ही संघादरम्यान होईल यानंतरचा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. शेवटचं षटक आहे. जर 12 धावा अजून आल्या तर 40 धावांच्या जवळ पोहोचेल नवगरचा संघ. 12च्या अर्ध्या झाल्या तर पुन्हा एकदा 35, पण किमान 35. पहिला ही 40 प्लसचं क्रिकेट आहे, पण आता 40 वरती गेलं तर चांगलंच आहे. पण किमान मग ते 30 प्लस धावा 35 प्लस धावा येणं आवश्यक आहे. आणि तेच ओवला संघ प्रयत्न करणार की कंजूशीवाली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. खेळायचं होतं ऑन साइडला डीप मध्ये, मात्र बघितलं आपण तर स्क्वेअरलेगकडे चेंडू लँड होतोय. रनआउटचा मौका गडी बाद. ते काय घडलंय, पहिल्या चेंडूवरती बघितलं एक धाव सिंगल आली, त्याच्यानंतर बघितलं रनआउटच्या रूपाने गडी बाद असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तुकाराम बघितलं चित्तरंजन राजेश यांनी सुरुवात केली. चित्तरंजन लवकर बाद झाला. राजेश मात्र 9 धावा त्याने उभारल्या. महेशने 8 धावा उभारल्या. हितेश मात्र जास्त काही करू शकला नाही. उमेश बघितलं आपण एक चौकार देखील त्याने दाखवला आणि त्याच्यानंतर बघितलं विक्रांत बाद झालाय आणि आता मात्र नौखा खेळाडू विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अशा वेळेला जर पाहिलं तर स्ट्राईक कोणी ठेवायचा, स्ट्राईक कोणाजवळ असायला हवा याची चर्चा चालू होती. कदाचित पहिल्यांदा प्रयत्न केला की 2 धावांचा प्रयत्न करू, लक्षात आला की दुसरे धाव होत नाहीयेत, मग थोडंसं माघारी आला. त्यामध्ये विक्रांत यांना परतावं लागलं. क्रमांक 7चा फलंदाज कुमार फार मोठा म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू आहे कुमार. नेहमीच ॲज अ बॉल चांगली कामगिरी त्यानं केलेली आहे, पण विथ द बॅट पण पाहिजे. विथ द बॉल त्यानं चांगला खेळ आहे, पण विथ द बॅट देखील आता इथे कॉन्ट्रीब्युशन देण्याची वेळ झाली. तुम्ही केलेल्या या 7, 8, 10 धावा महत्वाच्या ठरू शकतील अशा सामन्यामध्ये जिथे लो स्कोरिंग गेम होतोय. लो स्कोरिंग गेममध्ये 7, 8, 10 धावे निर्णायक ठरतील. कारण पुढे जाऊन काय माहिती का, कुमार यांना त्या गोलंदाजीमध्ये वाचवायचे. म्हणजे आताचे रन आहे ना कुमार स्वतःसाठी करणार, टीमसाठी करणार. अशा वेळेला गोलंदाज शेवटचा षटक हाताळतोय. टप्प्यात चेंडू तो टॉप एट लागलाय. चेंडू पाठीमागे चाललाय, तिथं थोडस मिस झालाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू गेलाय. नवगरला नॉनस्टॉप जायचं होतं, पण लॉंग स्टॉप रिजन मध्ये हा चौकार आलाय. त्याच रिजन मध्ये आपण 3 चौकार बघितले तुकाराम गेला. पहिल्या षटकामध्ये एक चौकार बघितलाय, त्याच्यानंतर बघितलं आपण तिसऱ्या षटकामध्ये एक चौकार बघितलाय आणि त्याच्यानंतर बघितलं आपण या षटकामध्ये एक चौकार बॅक मध्ये आपण बघतोय. म्हणजे असं म्हणायला गेलं की पाठीमागची जागा आहे ना ती खऱ्या अर्थानं नवगरच्या पाठीमागे उभी आहे असं आहे. म्हणजे बिहाइंड द विकेट ती खऱ्या अर्थानं नवगरच्या बिहाइंड मागे ठामपणे उभी राहिले म्हणून आहे स्कोरबोर्ड आहे. स्कोरबोर्ड वरती आपण नजर टाकूया. 34-34 जी चर्चा करत होतो ना 35-36-37 या आसपास पोहोचलेला आहे. आता ओवळा संघ विचार करतोय बाबा हा सामना पहिल्या 3 षटकामध्ये तुम्ही कंट्रोल केला, 17 धावा खर्च केल्या, पण मागच्या 8 चेंडूवरती तुम्ही 17 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये नवगर संघ विचार करतो धावा यायला हव्या, ओवळा संघ विचार करतोय धावा रोखायला हव्या. यावेळेस फुटवर्कचं बघितलं थोडासा कमी वापर, बॅकफुटला खेळायचं होतं, मात्र बघितला चेंडू वर
आणि बॅट थोडीशी खाली राहते आणि चेंडू बघितला एक्स्ट्राच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. जास्त जोरात खेळलं होतं, कट करायचं होतं, बॅटचं फेस शेवटच्या क्षणी त्यांनी ओपन केलं होतं, ते कारण असावं. डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू जातोय जोपर्यंत डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू परत येईल. एक धाव आहे चेंडूवरती पूर्ण. त्याकरता मी कॅल्क्युलेशन केलं. धावा झाल्या दहा फलकावरती 35, 35 धावा 10 फलकावरती आहेत. पहिल्या 18 चेंडूमध्ये 17 केल्या होत्या, नंतरच्या 8 चेंडूवरती 17 केल्या, म्हणजे आता 2 चेंडू अजूनही गेल्यात. 10 चेंडूवरती त्यांनी 18 केल्यात. धावा आहेत 10 फलकावरती 35 35 धावा पाहायला मिळतात. म्हणजे बघितलं आपण शेवटच्या 2 षटकांमध्ये बघितलं नवगर संघासाठी धावा जास्त येतात. हे कॅल्क्युलेशन आपण बघितलंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना यावेळेस इन द एअर की षटकार आहे. इट इज अ बिगी, इट इज द मॅक्सिमम, इट इज अ 6 इयर षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. अशा वेळेला पाहिजे होता. जसा पडला टप्पा स्लॉट मध्ये गेला, सरळ पार्किंग प्लॉट मध्ये चेंडूला पाठवला मिड विकेट सीमारेषा पार, फटका. आणि 2016 मध्ये बघितलं आपण हरिश्चंद्र यांनी त्याच रिजन मध्ये जास्त स्ट्रोक खेळले होते. आणि उमेश आहेत बघा, उमेश आहेत, पण त्याचा उद्देश क्लिअर आहे. ये उमेश नाही, ये उम्मीद आहे. नवघर टीमची उम्मीद आहे. उम्मीद पे दुनिया टिकी आहे. फटका खेळलाय, मिस टाइम स्ट्रोक झाले, क्षेत्ररक्षक नाहीये कुणी. एक धाव आहे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण केल्यात. 2 धावांनी 10 फलकावरती एकदा नजर टाकूया. जाऊन पोचले 43 धावा झाल्यात. 5 षटकांचा स्पेल संपलाय. 44 करायचे आहेत, पण 4 मारावे पण लागतील. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो कसा केला जाईल तेही आपण नक्कीच सांगणार आहेत. नाणेफेकीचा कौल टॉस केला जाईल. 2 संघ राई आणि वाघबील तिथे पोहोचतील. या स्पर्धेच्या निमित्तानं काही देणगीदार आहेत ज्यांनी सडल असते या स्पर्धेला आर्थिक योगदान दिलेलं आहे, त्यांचंही आभार मानणं कर्तव्य आहे. आगरी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेला हा आगरी कोळी मास्टर चषकातला खेळ नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ एका आयोजकाच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या जोडीनं आपण ज्या खाली बरोबर चमचम ट्रॉफी पाहतोय, त्या ट्रॉफी स्पॉन्सर्स केलेले आहेत श्री महेंद्र प्रभाकर पाटील नारंगी यांनी सर्व ट्रॉफी स्पॉन्सर्स केलेले आहेत. त्याचप्रमाणे श्री विशाल विनायक पाटील नारंगी याचकडनं या स्पर्धेसाठी 20,000 रुपयाचं आर्थिक योगदान त्यांच्याकडनं प्राप्त झालं. त्यांचंही मनापासून आभार आहे. या सर्व खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था करताना 25 किलो चिकन ज्यांच्याकडनं प्राप्त झाले ते श्री रमेश वामन पाटील साईरथ यांचा देखील मनापासून आभार. त्याचप्रमाणे चिकनची व्यवस्था 20 किलो चिकनची व्यवस्था श्री विनायक तुकाराम पाटील साईराम त्यांचा देखील मनापासून आभार आहे. त्याचप्रमाणे श्री दशरथ गजानन पाटील याचकडनं 11,100 हे आपल्याला आर्थिक योगदान प्राप्त झालं, त्यांचंही मनापासून आभार. 11,000 रुपयाचं योगदान श्री प्रशांत गजानन पाटील यांच्याकडनं देखील प्राप्त झाले. त्याच पद्धतीनं श्री सदानंद गजानन पाटील यांचंही योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. श्री गोविंद गजानन पाटील यांची देखील सहकार्य आणि योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. श्री मनीष हरिचंद्र पाटील यांचंही योगदान या स्पर्धेसाठी लाभले आहे. त्याचप्रमाणे प्राप्ती वॉरियर्स आता आगरी कट्टा श्री नरेश रामचंद्र पाटील यांचं देखील योगदान या स्पर्धेसाठी लाभलेले आहे. त्यांचंही मनापासून आभार आहे. अजून बरीचशी नावं आहेत, जसं जसं स्पर्धा पुढे जाईल आपण त्याही दिशेने चर्चा करणार आहोत. पण थँक्यू व्हेरी मच. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ मनापासून आपला आभार मानते. थँक्यू. आपल्याला धन्यवाद देखील देते. खऱ्या अर्थानं तुम्ही जे सहकार्य केलेलं आहे, योगदान दिले, त्याच्यामुळे हा आगरी कोळी 40+ क्रिकेट अजून चांगल्या पद्धतीनं होऊ शकलेलं आहे. नारंगी गावाची पालखी निघाली पाय पाय शिर्डीला. नारंगी गावाची पालखी निघाली पाय पाय शिर्डीला. पालखी घेऊन खांद्यावरी न चल चल साईच्या नगरी. पालखी घेऊन खांद्यावरी न चल चल साईच्या नगरी. साईंच्या नगरी न माझे बाबांच्या नगरी. साईंच्या नगरी न माझे बाबांच्या नगरी.
चला नाणेफेकीचा कॉल देखील केला जाणार आहे. जसा मी उल्लेख केला बरेचसे देणगीदार आहेत जे आरती सहाय्य केले, त्याचप्रमाणे श्री केळमाई देवी प्रतिष्ठान अर्थात रावळगाव सुर्वेवाडी जे चिपळूण येथील श्री केळमाई देवी रावळगाव आणि त्यांच्याकडनं देखील आपल्या या आगरी कोळी मास्टर चषकासाठी 1000 रुपयाचं आर्थिक योगदान आले, त्यांचेही मनापासून आभार. आणि श्री केळमाई देवी एक जागरूक देवस्थान आहेत आणि मागच्या 2 वर्षामध्ये प्रशांत आदवडे यांच्यासोबत त्या रावळगाव प्रीमियर लीगमध्ये समालोचन करण्याची संधी आम्हाला देखील मिळाली आहे. तर जे सुर्वेवाडी किंवा रावळगावनं जे प्रेम जो विश्वास आमच्यावरती दाखवलेला आहे त्याच्याबद्दल देखील आभार. आणि या स्पर्धेसाठी आपण जे सडल असते योगदान दिलेलं आहे त्याबद्दल देखील श्री केळमाई देवी प्रतिष्ठान रावळगाव अर्थात सुर्वेवाडी चिपळूण आपलं देखील मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. नाणेफेकीचा कॉल केला जातोय, टॉस केला जाणार आहे. नारंगी गावाची पालखी निघाली पायी पायी शिर्डीला. नारंगी गावाची पालखी निघाली पायी पायी शिर्डीला. पालखी घेऊन खांद्यावरी न चल चल साईच्या नगरी. पालखी घेऊन खांद्यावरी न चल चल साईच्या नगरी. हे लिंबाच्या झाडाची महिमा भारी, बाबाची दुनिया ही सारी. बाबाची दुनिया ही सारी, माझ्या बाबाची दुनिया ही सारी. दिवस रात लोक ही करतात बाबाची ही वारी. बाबांची ही वारी करतात, बाबांची ही वारी. हे नारंगी गावाची पालखी निघाली पायी पायी शिर्डीला. हे नारंगी गावाची पालखी निघाली पायी पायी शिर्डीला. पालखी घेऊन खांद्यावरी न चल चल साईच्या नगरी. पालखी घेऊन खांद्यावरी न चल चल साईच्या नगरी. साईंच्या नगरी न माझे बाबांच्या नगरी. साईंच्या नगरी धन्यवाद न जी. माझे. पल में अमीर है पल में फकीर है, अच्छे कर्म करले बंदे ये तो बस तेरी तकदीर आहे. खरोखर साईबाबांचं ते गाणं ऐकलं आणि लगेच ते शब्द आपल्याला आठवले. 44 धावांचं ते आव्हान आहे आणि 44 धावा 5 षटकांमध्ये पूर्ण करायच्या आहेत ओळा मास्टर्सच्या संघाला. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला, कर्माचा उल्लेख केला, त्यावरती बरंच काही बोलता येईल. आणि काही बदल जे वाघबिल संघ देखील करतोय त्यावरती देखील नजर असणार आहे. नवनाच्या ऐवजी सुजय खेळताना दिसणार आहेत या पुढच्या मॅच मध्ये. राई संघाकडनं देखील काही बदल आहेत ते देखील आपल्यापर्यंत येणार आहेत. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. नितेशच्या जागी योगेश खेळणार आहेत राईच्या टीमकडनं. धनजी आणि योगेश हे खेळणार आहेत आणि त्यांच्याऐवजी बाहेर जातील ते नितेश आणि जितेंद्र. हे 2 बदल आहेत. तर टॉस देखील केला जाणार आहे. चला मॅचला मजा येणार आहे, त्याकरता मजा आणण्यासाठी ती मजाला उलट केलं का जाम होते, ती जाम मजा आणण्यासाठी कैलास पाटील पुन्हा एकदा जॉईन होते. कैलास, मॅचला खरंच मजा येणार आहे कारण ओवला विरसन नौकर असा मॅच आहे. आणि हा मॅच आहे ना म्हणजे ओवल्यावरनं आलं का त्या वर्सोवेच्या ब्रिजवर थांबा, नाही तर नवगरवरनं आलं का त्या गोटबंदरच्या इकडे थांबा. आता तो मॅच तिकडे थांबलाय, त्या टर्न वरती थांबलाय, नवगर वर्सेस ओवला. आणि बघा फलंदाज देखील उत्तम आहे, सामना देखील उत्तम होईल. ओ यावेळेस बघितला, फक्त बघितला आपण टॅप केलंय, त्या चेंडूला सिंगल आले, उत्तम धावले दुसऱ्या काळ धावण्यासाठी, पण तो हे काय घडलंय, चान्स फॉर नवगर यार. आणि पहिला गडी बाद होतोय ओळा या संघाचा.
थँक्यू. सुरुवातीला तुम्ही म्हटलं होतं की ज्यावेळेला कर्माचा सिद्धांत फार मोठा आहे. काय माहिती का, आपण जो देते ना तर पलटून आपल्यापर्यंतच ते येतं. दॅट्स द डेस्टिनी आहे. कारण कर्म कोणाला सोडत नाहीये. आजच मला आमच्या मित्रांनी एक पाठवलं होतं की बाबा कर्म का कोई मेनू नहीं होता. जो आप सर्व करोगे ना वही आप डिझर्व करोगे. तुम्ही जे सर्व करणार ना दुसऱ्याला तेच तुम्ही डिझर्व करणार. जे तुम्ही दुसऱ्याला देणार तेच फिरून तुमच्यापर्यंत येणार आहे. काय त्याच्यामुळे कर्म फार महत्वाचे आहे. चांगलं काम करा आणि कोणाला मदत करू शकाल नसाल तर किमान कोणाला त्रास तरी देऊ नका. म्हणून प्रल्हाद शिंदे यांनी म्हटलेलं आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आता काय झालंय, रेडीमेड पण आलेत ना काही फळ. कुठल्याही सण म्हणजे कुठल्याही सीझनला कुठलंही फळ येते. त्याच्यामुळे त्या दिशेने चर्चा करणार आहोत. एक धाव झालेली आहे. मजा येणार आहे सामन्याला. मात्र उत्तम बाद झालाय आणि चंद्रशेखर ओवळेकर एक अप्रतिम क्रिकेटर ज्यांनी भरपूर काही दिलेलं आहे ओवळा या संघाला. तो क्रिकेटर यावेळेस बघितला मैदानावरती वनडाऊनच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. जसं तुम्ही चंद्रशेखर यांचा उल्लेख केला, या टीम मधला प्रमुख खेळाडू ज्याच्या अवतीभोवती हा संघ खेळणार आहे आणि त्याला रोखण्यासाठी गोलंदाज देखील तितकंच तत्पर आहेत. गणेश आहेत, 50+ खेळाडू आहेत. आपला अनुभव, आपला एक्सपिरियन्स, इतकी वर्ष क्रिकेट खेळण्यात आलेला अनुभव दाखवत आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि जी आपल्यापर्यंत येते ना माहिती, म्हणजे पहिलं षटक आगरी कोळी सामाजिक संस्था काय सांगते 50+ ने करायचं आहे. पण आता जे गोलंदाज आहेत ना ते 64+ आहेत. असं आयुष्यामध्ये क्रिकेट खेळताना 6-4 भरपूर मारल्यात, पण आता त्या 64+ खेळाडू कौतुक करायला हवं गोलंदाजचं की आजही त्याच जिद्दीनं, त्याच उमेदीनं आणि त्याच ऊर्जेनं गोलंदाजी करतायत. काय फिटनेस आहे, मी म्हणेन काय टॅलेंट आहे अजूनपर्यंत आपण बघितलं. आणि बघितलं ती शैली अप्रतिम पाहायला मिळते. वाढ बघितली चेंडूची. पंच आमच्याकडे वळत आहेत. या सामन्याचे पंच बघितलं परशुराम पाटील आहेत आणि मनोहर पाटील देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 4, 4 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. बघा 60+ आहेत आणि आता काय झालंय 16+ आहेत ना त्यांचे पण गुडघे दुखतात असं आहे. पण आज 60+ खेळाडू आज खेळताना आपण जे बघतोय एक आदर्श आहे व्यक्तिमत्व असं म्हणूया. टॉप एज लागला चेंडू बराच वेळा वेद आहे. स्वतः गोलंदाज खाली. ये 60+ है भाई. उमर पे ध्यान मत दीजिए. एज इज द ओनली नंबर. वय फक्त नंबर आहे. खेळावरती काही परिणाम नाहीये. एक चांगला झेल कॉटन बॉलचा विकेट. गडीबाद दुसरा गडी बाद झालाय. उत्तम पहिल्यांदा रनआउटच्या रूपाने बाद झालाय. त्याच्यानंतर बघितलं आपण सतीश बाद झालाय. चंद्रशेखर अजून परत आहे आणि नौखा खेळाडू विकेटवरती पाहायला मिळतोय. तर यानंतरचा सामना बघितला आपण राई वर्सेस वाघबेळ. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती करतोय प्लीज नाणेफेचा कौल तुम्ही करून घ्यायचंय. चला टॉस होतोय. मनोज पाटील अर्थात साईराम म्हण्या याच्या शुभ से टॉस. नाणेफेकीचा कॉल झालाय. नाणेफेक जिंकलेले ती वाघबीळच्या संघानं. त्याच्याबरोबर बघूया निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. लगेच गणेश मनेरे यांनी सांगितलं की आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू. चूज टू बॉल फर्स्ट. त्याही मॅचवरती जाणार आहे पण तोच रंगलेला मॅच आहे. नवघर वर्सेस ओवळा या दिशेने जाऊया. क्रमांक 4चे फलंदाज मैदानावरती. विजय ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करायचा. बघा हा उत्साह गोलंदाजचा. त्याच्यामुळे खेळण्याची उमेद, जिद्द, ऊर्जा सर्व काही दाखवत असताना गणेश जी या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक. नक्कीच गणेश यांना बघितलं ना का तुम्हाला क्रिस हॅरिस यांची आठवण होईल. कारण तशीच शैली देखील आपल्याला पाहायला मिळते. एज लागले परंतु अडवलाय. हे फार महत्वपूर्ण आहे. कारण जर उसळी घेतला असती चेंडूने तर कदाचित तो चेंडू बघितला सीमारेषा पार झाला असता. तो कर्मा गेला नाही. म्हणून काय केलं होतं माहिती आहे, त्याची प्रायोरिटी काय होती की पहिल्या चेंडूला स्टॉप करणं, थांबवणं. आपली प्रायोरिटी माहिती पाहिजे, आपली प्राथमिकता माहिती पाहिजे. आयुष्यामध्ये तीच माहिती आहे. पण एक चांगलं षटक, सुंदर गोलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवले. 64+ आहेत ते गोलंदाज. वय वर्ष 60 आहेत, 60च्या पार आहेत. पण मी म्हटलं ना एज इज द ओनली नंबर. वयाचा खेळावरती काही परिणाम नाहीये. पहिलं षटक आलंय ज्या षटकामध्ये आल्यात 4 धावा, 1 विकेट गमावलाय. पण दुसऱ्या बाजूला इथेही तसं होतं.
म्हणजे इथे 2 गडी बाद झाल्यात आणि इथे पाहिलं तर या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 1 गडी गमावला होता ज्यावेळेला नवघर संघ बॅटिंग करत होता. 7 वरती होता 4 वर. ही सुरुवात आहे, जस्ट स्टार्ट आहे, सुरुवात आहे भाई. जैसे आप कहते ना ये तो झाकी असली पिक्चर अभी बाकी आहे. कल ओला वर्सेस नवघर हा मॅच रंगणार, याच्यात काही शंका नाहीये. पण त्याच्यामध्ये रंग कोण भरणार, त्याच्यामध्ये रंग कोण भरणार तेच फक्त बघावं लागणार. गोलंदाज आपलं रंग भरणार की फलंदाज रंगांची उधळण करणार. नक्कीच समीकरण बघितलं तर नवघर संघ ज्यावेळेस फलंदाजी करत होता 7 धावा होत्या आणि ओवळा संघ पाठलाग करतोय त्यावेळेस बघितलं पहिल्या षटकामध्ये 4 धावा आहेत, म्हणजे 3 धावांनी थोडंसं बॅक आहे. परंतु कोपअप कुठे केलं होतं नवघर संघाने, शेवटच्या 2 षटकांमध्ये ज्या 14 आणि ज्या 12 धावा आल्या होत्या ना त्या नवघर संघासाठी इम्पॉर्टंट होत्या. ओवळा संघाला काय करावं लागेल, थोडेसे मोठे फटके मध्ये मध्ये आणि टिकून राहणं फार गरजेचं आहे. जसं नवघरच्या संघाने केलं, पहिल्या 3 षटकामध्ये 17 धावा आल्या त्या आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 26. पण जास्त वेळ का जातोय बघा, असंच घडलं होतं दुसऱ्या सामन्यामध्ये. ज्यावेळेला आम्ही म्हटलं पहिल्या सामन्यामध्ये सर्व काही सुरळीत चालू होतं, सर्व व्यवस्थित चालू होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेळ घेतला. आता वेळ मी म्हटलं होतं खेळ बिघडेल. समय जो हर समय को बदल देता है, बस समय को थोड़ा समय चाहिए. वेळ सर्वांची बदलते, वेळ सर्व काही दाखवते, वेळ सर्व काही शिकवते आणि वेळ जर घालवला ना तर वेळ आपल्याला एक शिकवण देऊन जाते. आता वेळ गेलाय, खेळ बदलला, पण एक प्राइज आले, पारितोषिक आले श्री महेंद्र पाटील घोडदेव यांच्याकडनं हॅट्रिक साठी. आता गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर हितेश आहेत 35 वर 40 मध्ये आल्या, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक महेंद्र पाटील घोडदेव यांच्याकडनं. हितेश येतोय दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, 4 धावा आतापर्यंत झाल्यात. हो वॉट अ डिलिव्हरी, लेग ब्रेकचा चेंडू होता, टप्पा पडला, थोडासा ब्रेक घेतला आणि बघितला आपण वळून सरळ बघितलं स्ट्रक्चरच्या हातामध्ये निघून जातोय. आणि तुम्ही तर भरपूर वेळा पाहिलं म्हणजे नवघर घोडदेव ओमप्रमदेव गडदेव बोला की नवघर स्पिनरची फार मोठी परंपरा आहे. स्पिनर भरपूर पाहिल्यात आणि त्याच धाटणीचा स्पिनर फिरकी गोलंदाज आता गोलंदाजीसाठी सज्ज आहे. म्हटलं ना उंगली की जादू फेर दी भाई, बोटांची जादू पाहतोय. भाईंदरचं क्रिकेट पाहिलं, नवघरचं क्रिकेट, घोडदेवचं क्रिकेट, फार मोठी परंपरा फिरकी गोलंदाजीची आहे आणि त्याच परंपरेमध्ये वाढलेला, त्याच कल्चरमध्ये वाढलेला गोलंदाज आपल्या बोटांची जादू, फिरकीची जादू दाखवत आहेत. नक्कीच भानदास पाटील, हेमराज पाटील, राजू पाटील यांच्या आठवण होईल यात काही शंका नाहीये. धावांची गती बघितलं 4 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 2 चेंडू, दोन्ही चेंडू डॉटच्या रूपाने पाहायला मिळतात. पहिला चेंडू लेग ब्रेक होता, दुसरा चेंडू बघितला आपण तर शरीराला थोडासा आदळला आपण बघितलं. अजूनही बघितलं 4 चेंडू शिल्लक आहेत. व्हॉट अ क्रिकेट, दिस इज अ फॅन्टॅस्टिक क्रिकेटर ऑन दिस ग्राउंड हिअर. अजून सामना संपलेला नाहीये. ह्या सामन्याने बघितलं थोडासा वेग पकडलाय तुकाराम मंगेला, थोडासा वेग पकडला, पण वेग आता औल्याच्या संघाला देखील पकडायचा. एक फटका पाहिजे, एक स्ट्रोक पाहिजे. पुन्हा एकदा टॉप एंड लागलाय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली हितेश. ही तेज आहे, ही तेज आहे, थोडेसे तेज भी आहे आणि विकेट पहिला या षटकामध्ये विकेट प्राप्त केलाय हितेशनं. वेळेचं गणित देखील मी का सांगतोय माहिती का, कारण पहिल्या 3 षटकापर्यंत मॅचला सामन्याला पकडून ठेवलं होतं ओला संघानं, पण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्या रन गेले ना, तिथून मॅच त्या साईडला गेला. मोमेंटम थोडासा शिफ्ट झालाय. आता त्या मोमेंटमला पुन्हा एकदा आपल्या बाजूला शिफ्ट करायचं ना, तर अदनान सामीवाला गाना भाई थोडासा लिफ्ट करा दो, थोडासा लिफ्ट करा दो और गेंद को बॉन्डिंग बाहर शिफ्ट करा दो. एक चेंडू जर तुम्ही लिफ्ट केला, बाहेर शिफ्ट केला, तो मोमेंटम पुन्हा एकदा तुमच्या दिशेनं येऊ शकतो. त्याच करता सांगतोय मोमेंटम या बाजूला आणायचं तर भाई थोडासा लिफ्ट करा दो. लिफ्ट करणं गरजेचं आहे. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. आपण बघितलं 3 चेंडू झाले तर 4था चेंडू गोंधळतोय हितेश पाटील. टप्पा पडलाय आणि बघितलं स्ट्रेट चेंडू, स्ट्रेट डिलिव्हरी होणारा चेंडू, परंतु विकेटच्या वरून निघणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 4ही चेंडू डॉटच्या रूपाने, त्याच्यामध्ये एक गडी त्यांनी बाद केलाय आणि तोही देखील बघितला आपण मोठा गडी बाद केलाय तुकाराम. त्याच्यामुळे काय झालं, महेंद्र पाटील घोडदेव यांनी हॅट्रिक साठी लावलं होतं. आता ते मेडन ओव्हरच्या दिशेने चाललंय, ते मेडन ओव्हरच्या दिशेनं हे षटक चाललंय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता, चेंडूला बॅकवर्ड पोझिशनमध्ये क्षेत्ररक्षक त्याला पोहोचण्याचा प्रयत्न, एक धाव या चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं वेळ देणंही गरजेचं आहे, सेन्सेबल खेळणंही गरजेचं आहे. अशी अडखळी डळमळी सुरुवात नवघर संघाची देखील झाली होती, पण यांनी 9 दडपण थोडेसे कायम ठेवले, थोडासा वेळ घेतला, वेळ पाहिला आणि आपली वेळ येण्याची वाट पाहिली. या 2 धावांनी धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो
6. वेळ महत्वाची आहे. टाइम इज मनी, टाइम इज वेल्थ. धावसंख्या बघितला आपण 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. टप्पा फटल्यानंतर बघितलं आपण बॅट वरती चेंडूला घेतला, ऑन साइडला चेंडू निघून येतोय, सिंगल आले. एक के बिना कुछ नहीं, केवल एक रन यहाँ पर मिलता हुआ आखरी गेंद पर. एंड ऑफ द ओव्हर नंबर सेकंड इयर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 44चा पाठलाग करत असताना 7 वरती पोहोचलाय ओळ्याचा संघ. पण कहाणी दुसऱ्या बाजूला गेली. कंपॅरिझन करा ना, ज्यावेळेला नवघर संघ खेळतो 2 षटकामध्ये 10 होत्या, आता 2 षटकामध्ये 7 आहेत. जास्त फरक नाहीये. आता काय झालंय, ज्यात 7 आहेत ना त्याचे 2 अर्थ आहेत. एक तर एकमेकांना साथ द्यायची, एकमेकाच्या साथीने उभं राहायचंय आणि सांगायचंय भाई हम साथ है. हे सांगण्याची वेळ आहे. मॅच अजून संपला नाहीये. कहाणी नवघर संघाची त्या बाजूला. आता बघा, तुम्ही जेव्हा मराठी सिरियल बघता बघा रोज, ते रोज काय सांगतात माहिती का, रोज सिरियल दाखवण्याच्या करता काल काय घडलंय ते दाखवतात इंटरेस्ट वाढण्यासाठी. त्याच करता आम्ही सांगतोय पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं तेही सांगतोय तुमचा इंटरेस्ट वाढण्यासाठी, की पहिल्या इनिंग मध्ये अशा 10 धावा होत्या 2 षटकामध्ये, आता तुमच्या 7 आल्यात. त्याकरता साथ देण्याची वेळ आहे, साथ उभं राहायची वेळ आहे. आणि हम साथ हे वाला खेळ मैदानावरती आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. 37 धावा करायच्या, 37 करायच्या. एकच मनाशी विचार करायचा आहे, जर समोरच्या प्रतिसंघाने 33 केल्यात शेवटच्या 3 ओव्हरमध्ये, त्यांनी जर 33 केल्यात तर 37 तुम्ही करू शकता. या विश्वासानं खेळायचं आहे. या मैदानावरती काही घडू शकतं, कारण एका चेंडूवरती 8 धावा देखील आपण पाहिल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील पाहिले. आणि मास्टरच्या माध्यमातून बघितलं, शशी याने देखील बघितलं याच मैदानावरती मला वाटतं 6 षटकार टोकलेत. आपण बघितलं तर एकंदरीत 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 18 डिलिव्हरीज अँड 37 रन्स टू मेक फॉर ओव्हल इयर. बघा, जसं तुम्ही उल्लेख केला 6 चेंडूवरती 6, पण 6ची गरज नाही, पण प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 1 षटकार पाहिजे. 1 षटकार पाहिजे. फुलटॉस बॉल फेक केला चेंडूला, मध्ये क्षेत्ररक्षकाला पोहोचल्यात, थ्रो करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहेत. 12च्या आसपासची सरासरी आहे, 12च्या जस्ट पुढची सरासरी प्रत्येक षटकामध्ये राखायची आहेत. 1 सिक्सर पाहिजे नक्कीच, कारण तो जो सिक्सर आला होता ना त्याच्यानंतर रन वाढल्या होत्या. त्याच्यामुळे जर रन वाढवायचे आहे तर तो मोठा फटका पाहिजे, सिक्सर पाहिजे अशा वेळेला ओवला संघाला. सुंदर चेंडू पाहायला मिळतो राजेश यांच्या माध्यमातून. राजेश फलंदाजी करत असताना बघितलं आपण त्यांनी 9 धावा भरल्या होत्या, आणि गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 चेंडूमध्ये बघितलं आपण 2 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी. एक लूप आहे, म्हणजे चेंडूला फ्लाईट आहे, उंची आहे. बघा, हा फार कमी, म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे उंची देणारे, फ्लाईट देणारे, टॉस्टअप डिलिव्हरी हाताळणारे फार कमी गोलंदाज आहेत. पण हा लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिन समार आहे, जो टॉस्टअप करतोय, लूप देतोय, उंची देतोय, आणि हे करण्यासाठी धाडस पाहिजे. ते धाडस गोलंदाज दाखवतोय. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात राजेशने. फ्लाईट जास्त होती, बघितलं उंची जास्त होती, सिंगल आले. एकच धाव पाहायला मिळते. व्हॉट अ क्रिकेट. धावसंख्या बघितलं डबल फिगर मध्ये फार वेळेनंतर 10 वरती पोहोचलं जाते. पुन्हा एकदा सज्ज होते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा स्ट्रायकरला फलंदाज. 1 फटका पाहिजे, सिक्सर, चौकार. फटका जरूर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, थोडेसे थांबले, झुकले, टिपलाय, झेल, संपला बॅट्समनचा खेळ. गडी बाद. आकोटाप्याचा चेंडू होता. आकोटाप्याच्या चेंडूवरती पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, तितकं अंतर डिस्टन्स पार करू शकले नाही आहेत. आणि बरोबर डीप वरती क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी हितेश होते, आणि हितेश यांनी हा सुंदर असा झेल टिपलाय. हा 34 धावांची अजून बघितलं आपण गरज आहे. आणि चेंडू शिल्लक आहेत बघितलं आपण 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यानंतर बघितलं 2 षटके येणार आहेत. मात्र बघितलं राजेश यांचा हा शेवटचा चेंडू असणार आहे. फक्त 3 धावा खर्च केल्यात, 1 गडी देखील बाद केलाय या षटकामध्ये. डान्सिंग डाऊन द पिच, फक्त एकच धाव. म्हणजे बघितलं आपण थोडासा माइंड गेम केलेला आहे.
नवघर संघाने आपण बघितलं ताकदीचा वापर नाहीये पण माइंड गेम केलेला आहे तुकाराम मंगेला. ना कभी कभी ताकद नहीं थोड़ी बुद्धि का भी इस्तेमाल करना चाहिए. थोडंसं जसं तुम्ही उल्लेख केला होता गेम स्ट्रॅटेजी वाईज गेम प्लॅनिंग नुसार जाणं तेही गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर 11 आहेत फार पाठीमागे आहे कारण 44 धावांचा पाठलाग आहे. आता 12 चेंडू आणि 33 धावा करायचे आहेत. फार जो आपण संघर्ष पाहतोय फलंदाज फलंदाज तितका कनेक्ट होत नाही चेंडू बॅटवरती बरोबर येत नाही येत बरोबर एक भागीदारी जमायला होती ती भागीदारी जमली नाहीये. कारण जसं आपण नवघरचा विचार करतो 3 षटकामध्ये त्यांनी 17 केल्या होत्या इथे जर पाहिलं तर 3 षटकामध्ये 11. चौथं षटक आलं होतं नवघरसाठी मोठ्या धावांचं आणि ते 12 धावांचं. पण जर ओवला संघाला जिंकायचं आहे ना तर इथे 12 नाही पाहिजे इथे 22 पाहिजे तर जिंकणार कारण 12 चेंडू आणि 33चं समीकरण आहे. इथे 12 नाही पाहिजे इथे 22 कमीत कमी पाहिजे. आता कुमार गोलंदाजीसाठी ज्यांचा उल्लेख आम्ही केला होता चांगले गोलंदाज आहेत चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत आणि आता ते धुरावाती हे षटक महत्वाचं आहे. जैसे हमारे प्रशांत जी हमेशा कहते ना ऊट किस करवट बैठेगा ना अब पता चलने वाला है. हा सामना कुठल्या दिशेला जाणार आणि कोणाची काय दशा करून जाणार. 12 बॉल आणि 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 33 धावा. 12 चेंडूने बरोबर 33 धावांची गरज आहे आणि 33 धावांची गरज असताना कुमारला बघितला चेंडू हातामध्ये दिलाय तर कुमार हा पहिला चेंडू हाताळणार आहे 4थ्या षटकातील. ऑफ साइडला थर्ड मॅन शॉट मध्ये स्वीपर कव्हर आहे त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ देखील पाहायला मिळतंय. पहिला चेंडू बघितला आपण थोडासा वाईट यॉर्करच्या रूपाने पाहायला मिळतोय मात्र बघितलं सिंगल आले बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय आणि बाईच्या रूपाने धावसंख्या पुढे सरकली जाते 12 या धावसंख्येवरती 12 इज द स्कोर हिअर. ना बरेच आम्ही भारतशी देखील चर्चा करतो काही सांगत अजून हंगाम चालू झाला पण काही काही प्रॅक्टिस नाही आहेत. पण हे 40 प्लसचं क्रिकेट आहे ना प्रॅक्टिसपेक्षा अनुभवावरती जास्त खेळलं जातं. इतका वर्ष क्रिकेट खेळायचा प्रदीर्घ अनुभव आहे ना त्या अनुभव एक्सपिरियन्स आहे कारण एक्सपिरियन्स येतो कुठून अनुभव येतो कुठे त्यावरती चर्चा होईल. पण पहिला चेंडू एक सिंगल रन आले 12-33चा मॅच होता. पहिल्या चेंडूवरती एक धाव अक्षरशः खेचून नेलं होतं ते चेंडूवरती एक्शन मिस केला पण पाठीमागे महेश चांगले आहेत 22चा इशारा एक्सपिरियन्स म्हणजे असं म्हणतात ना तुम्ही यशस्वी कधी होता यशस्वी अनुभव नाही होता. सक्सेस एक्सपिरियन्स से आती है लेकिन एक्सपिरियन्स बॅड एक्सपिरियन्स वाईट अनुभवातनं माणूस शिकतो आणि त्याच्यातनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. कदाचित तो अनुभव सध्या कामी येतोय नवघर संघाच्या या इनिंग मध्ये. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्या बघितलं आपण त्या एक्सपिरियन्सचा वापर केला जातोय. यावेळेस बघितला चेंडूला बघितला ओ झेल सुटला जातोय थोडासा कठीण होता मात्र बघितलं आपण शेवटच्या क्षणी बघितला आपण तो झेल सुटला जातोय. नजर फार महत्वाची आहे आयसाईट फार महत्वाची आहे. ज्यावेळेस तुम्ही कॅचला टिपताय ते बघितलं थोडीशी आयसाईट बघितलं दुरावली जाते धावांची गती पुढे सरकली जाते 15 या धावसंख्येवरती. जसं तुम्ही उल्लेख केला नजरेवरती त्याच्यावरती देखील आपण चर्चेला येणार आहोत. पण लोअर फुलटो चेंडू ड्राईव्ह केला होता या चेंडूला 9 चेंडूचा खेळ आहे 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. टॅप केलं या चेंडूला एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धाव्याने धावफलक 16 धावा 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये करायचे त्या 28 धावेची अजूनही गरज आहे. गणेशने चांगली गोलंदाजी दाखवले हितेशने चांगली गोलंदाजी दाखवले शैलेश राजेशने चांगली गोलंदाजी दाखवले आणि आता मात्र कुमार आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत 2 चेंडू त्यांचे देखील शिल्लक आहेत. वाढ बघितले त्याच्यानंतर बघितलं आपण डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. काल बघितलं पांजू संघाने अप्रतिम कामगिरी केली प्रेमनाथने अप्रतिम कामगिरी 4 षटकार देखील आपण पाहिले. या षटकातील शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील शेवटचा बॉल शेवटचा चेंडू डॉट बॉल आलाय. चारही गोलंदाजींनी चांगली कामगिरी केली. पहिला गणेश यांचं सुंदर षटक 4 धावांचं त्यानंतर इथेच 3 धावांचं मागचं षटक आलं होतं राजेशचं यांचं 4 धावांचं आणि या षटकामध्ये आल्यात 5 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांतर आपण धावा बघितल्या धावफलकावरती 16 धावा अजून 28 धावा पाहिजे. 6-28चा सामना आहे. पहिला सामना आज झाला होता 6-23चा 1 बॉल 7 वरती गेला होता 6 चेंडू 28.
काल देखील तुकाराम मांगेला बघितलं आपण तर एक अप्रतिम खेळी पाहिली पांजूच्या माध्यमातून. मात्र बघितलं आपण कालचा दिवस 35 धावा, 26 धावा, 37 धावा, त्याच्यानंतर 53 धावा देखील आपण पाहिल्या. आजच्या दिवसामध्ये 46 धावा, त्याच्यानंतर बघितलं आपण तर 44 आणि त्याच्यानंतर बघितलं 36 धावा देखील आपण पाहिल्यात. तर इथे मात्र 44 धावांची गरज आहे आपण बघितलं तर. 44चा पाठलाग आहे अजूनही जर पाहिलं तर फार भलं मोठं लक्ष आहे. आणि एक गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला होता की ज्यावेळेला हे 40+ खेळाडू आहेत, आयसाईट नजर किती बरोबर आहे, योग्य आहे नाही आहे. पण आताची जी पिढी आहे ना, कदाचित 40+ खेळते ना, त्यांची नजर 40 वर्षापर्यंत टिकून राहिली. पण आता जे नवीन आहेत ना मुलं, त्यांची 14 वर्षापर्यंत पण नाही टिकणार. ते 14 पर्यंत गेले पण आता 14 पर्यंत देखील नाही जाऊ शकणार अशी परिस्थिती. त्याचं कारण मोबाईल. नक्कीच मोबाईल पासून बघितलं आपण तर मोबाईलचा जेव्हा उपयोग असेल तेव्हाच त्याचा वापर करा. आपण प्रत्येकासाठी मोबाईल वेगळा आहे. पुढे येऊन खेळण्यात पुढे पहिला चेंडू. हो ऐसे मैच में कुछ अलग हो सकता है भाई. आखिरी ओवर के पहले गेंद पे सिक्सर आ सकता है. पहिल्या चेंडूवरती सिक्सर, षटकार. ए दादा पाया गवल्या घरी आल्या बघ. अन पाचू पायरीवरी न बाय माझ्या गवल्या घरी आल्या, न बाय माझ्या गवल्या घरी आल्या. थँक्यू. पाचू पायरीवर अक्षरशः आपण झोपेतनं उठतो तोंडावरती पाणी मारतो आणि जसं जाग येते ना तसे हे षटकारण झालंय. या षटकारानं खडबडून जागा झालाय. पहिल्या चेंडूवरती षटकार. 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. अभिजित याने जीतचे बघितलं आपण ती उमेद जागी ठेवली आपण बघितलं. मिलिंदने षटकार मारलाय, षटकार आलाय, 5 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही बघितलं आपण 22 धावेची गरज आहे. वाईड आलाय. कुछ अलग सा यहाँ पर दिखाई दे रहा है. काहीतरी वेगळं करताय तुकाराम मांगेला. नाही वेगळं म्हणजे अक्षरशः असं वाटलं होतं की एकतर्फी सामना चाललाय की काय. पण या मॅच मध्ये रोमांच आलाय. अजून एक फटका, अजून एक सिक्सर, अजून एक फटका खेळाय. जरूर लेफ्ट खेळाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. लॉंग ऑनला फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 धावांची आवश्यकता अजून आहे. याच्या अगोदरचा सामना 4 चेंडू 15चा मॅच पाहिलाय, 3 13चा पाहिलाय, 2 9चा पाहिलाय, 1 7चा मॅच पाहिलाय. 4 चेंडू 19 धावेची गरज आहे. सामन्याने बघितलं रंगत आणलंय. मिलिंदने ती रंगत आणलंय. अभिजितच्या नावामध्ये ती जीत आहे. परंतु इथे बघितलं आपण विकास सुद्धा झकास करू शकतो तुकाराम मांगेला. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, विकास भाई थोडासा झकास केजीए, थोडासा लांब खेळा, बुद्धीचा वापर केला, थोडासा लांब केलवलं. यष्टीरक्षक तैनात होते आणि यष्टीरक्षकानं हा विकेट गडी प्राप्त केलाय. देवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. गाव देवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन 3 चेंडूचा खेळ आहे. 19 धावा करायच्या. 3-19 3 षटकार मारले तर मॅच टाय होईल. विकेट बघितले जातील. पण आता एक षटकार येईल तसं आपण टायच्या दिशेने जाणार आहोत. कारण जर षटकार नाही आले तर मग टाय फिश होईल. त्याच्यामुळे 3 चेंडू आहेत आणि 19ची आवश्यकता आहे. 3 चेंडू 19 धावेची गरज आहे. 3 डिलिव्हरीज अँड 19 रन्स टू गो हिअर. मागच्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या जास्त बघितलं आपण, फक्त 5च धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3च धावा आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा आल्या होत्या आपण बघितलं ओवळा संघासाठी. जास्त बघितलं मोठी फळी पाहायला भेटलेली नाहीये. फक्त एकच षटकार मिलिंद यांच्या माध्यमातून बघितला ओवळा संघाच्या माध्यमातून. शेवटचे 3 चेंडू. सामना अजूनपर्यंत संपलेला नाहीये कारण या मैदानाने वेगवेगळे चमत्कार बघितलेले आहेत. या मैदानाने वेगवेगळ्या घडामोडी बघितलेल्या आहेत. या मैदानाने शेवटच्या चेंडूवरती चे चमत्कार पाहिले आहेत तुकाराम मांगेला. म्हणजे 1 चेंडू 8 धावा या मैदानाने पाहिलाय. 2 चेंडू 16 धावा देखील पाहिल्यात. असं नाहीये की नाही पाहिल्यात. बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. 3-19चा मॅच. ऑफ बाहेर कट केला. थोडासा आपण बघितलं पडला, कट झाला, बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. निर्धाव चेंडू सांगता होत असताना डॉट बॉल. आता मात्र नवगर संघाच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य पाहायला मिळतंय. वाईट नाही. आता जसा चेंडू पडला ना तर बाहेरनं आवाज आला, भाई इसकी काय जरूरत थी, इतकी मेहनत केली तुम्ही, याची काय आवश्यकता होती. पण हे सगळं घडतं. असं सगळं घडणार. सफलता के मार्ग पे बिना 1-2 पंक्चर के कोई नहीं चला है. एक वेळेला गाडी पंक्चर होणार.
पुन्हा एकदा ट्रॅकवरती आले. पहिल्या षटकार डोकून आशा पल्लवित केल्या होत्या मिलिंद यांनी, पण त्यानंतर कमबॅक केले गोलंदाजानं. ओळा संघाने गोलंदाजीमध्ये चांगली सुरुवात केली होती, मात्र फलंदाजी करताना थोडासा बॅकफुटला आहे मी म्हणेन. इथे मात्र बघितलं आपण विजय होतोय नवगरचा संघ आणि पुढे प्रवेश करतोय ओळा संघ. या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला, आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय. थँक्यू. कोलनचे खांद्यावर याची पालखी अगदी कोलंचे खांद्यावर आईची पालखी कारले डोंगरान फिरवते एक विराई गो कारले डोंगरान फिरवते एक विराई काढले डोंगरान मिरवते एक विराई गो काढले डोंगरान मिरवते एक Thank you, विराई. अभिनंदन नवगर संघ आणि आडला ओला संघ. चांगली झुंज दिली, पण या सामन्यामध्ये भरपूर काही कांगोरे आहेत. पहिल्या 3 षटकापर्यंत मॅचला ओला संघानं पकडून ठेवलं होतं. 2 षटकामध्ये धावा जास्त खर्च केल्या गेल्या, कदाचित त्याचा परिणाम झालाय. शेवटच्या 2 षटकामध्ये त्यांनी 26 धावा खर्च केल्या, त्याचा परिणाम झालाय. पण नवगर संघ एक चांगली गोलंदाजी आहे त्यांच्याकडे. पहिलं षटक नागेश यांचं, त्याच्यानंतर आपण पाहिलं हितेश, राजेश